अमल मिटकरी काय म्हणतात याचं ते उत्तर सांगा बघा ना. तुम्ही. ठीक आहे बघा. अमोलजी, तुम्हाला जे प्रश्न पडले ते अर्थात आपणही म्हटलं की सोशल मीडियावर ते उपस्थित केले जातात, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण हेच प्रश्न प्रदेशाध्यक्षांना का पडत नाहीयेत, कार्यकारी अध्यक्षांना का पडत नाहीयेत, ते या सगळ्या संदर्भात आग्रही मागणी का करत नाहीयेत? नाही, मला वाटतं योग्य वेळी ते पण बोलतील, कारण शेवटी त्यांचं दादांचं 40 वर्षापासून नातं आहे. अनेक सुखादुःखाच्या प्रसंगात ते सोबत होते. त्यामुळे दादांच्या जाण्याचं दुःख जितकं तुम्हाला मला आहे तितकंच दुःख त्यांनाही आहे. अक्षरशः आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं. अनेक वर्षांचा काळ त्यांनी काढला, पण जोपर्यंत तर कसं आहे, आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते जास्त त्यातलं कळत नाही. मेडे कॉल कशाला म्हणतात, ब्लॅक बॉक्स कसा असतो, आता ते त्या मोठ्या लोकांना कळतं. त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा पूर्ण माहिती येईल त्यावेळेस मला विश्वास आहे ते बोलतीलच. अगदी शेवटचा प्रश्न अमोलजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, दादा सरकारमध्ये होते, आता उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण झालेल्या आहेत, पण या सगळ्यामध्ये आता याची खरंच चौकशी होणार का? म्हणजे कारण सरकारमध्ये तुम्हीच आहात, तुम्हीच मागणी करता आहात, तर मग थेट आता उपमुख्यमंत्री असलेले सुनेत्रा पवार याची चौकशी लावणार का? त्यांच्याकडे तुम्ही आग्रह धरणार का? किंवा त्यांचं काही मत आहे हे कळू शकलंय का? मी हे बघा, त्यांना लागलेला धक्का हा फार मोठा आहे, वेदनादायी आहे. कारण शपथविधीला मी राजभवनला होतो, त्यानंतर मी त्यांना देवगिरीला भेटलो की त्यांच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. अक्षरशः हातापायात गोळे येत होते. आणि मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ज्यावेळेस अजित पवार हे नाव आलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्यामुळे त्या मानसिकतेत ते नाही आहेत. पार्थ दादांसोबत माझं काही बोलणं या संदर्भात झालेलं नाही. जयदादांसोबत पण माझं काही बोलणं झालेलं नाही. आता राहिला प्रश्न त्या चौकशी करतील का वगैरे, आता सरकारमध्ये असते नसते तरी आमचं काम आहे. कुठलाही सर्वसामान्य माणसाच्या देव जो आहे, आज 5 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षाचा म्हातारा रडतोय, तो मला असं वाटतं की चौकशी, आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याकरता आग्रही आहेत ना. खंबीरपणे एक भाऊ म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी ते उभे राहिले अशा कठीण काळामध्ये. तर त्यांचा पण एक अत्यंत जवळचा मित्र गेला. शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा मोठा भाऊ गेला, याचं दुःख आहे. त्याच्यामुळे याच्यात कोणाचीही नाराजी असण्याचं कारण नाही, आणि कोणी याला डावलू शकत नाही. विशेष म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की या विषयाची चर्चा घडून आणली पाहिजे, आणि एक दिवसाचं स्वतंत्र अधिवेशन जर घेता आलं अजितदादांच्या मृत्यूचे कारण मीमांसा या विषयावर, तर मला असं वाटतं त्यातून बऱ्याच काही गोष्टी निघतील. आणि काय नेमकं घडलंय, पाणी कुठं मुरलंय, हे एकदा महाराष्ट्रासमोर येऊ द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला. त्याही मृत्यूवर नंतर 100 वर्षानंतर अनेक मतमतांतर मांडल्या गेली. कोणी म्हणते विषप्रयोग केला, कोणी म्हणते आणखी काय झालं. दुसरं स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांचे तसंच झालं. पकडून दिलं गेलं फितुरांकडून आणि हत्या केल्या गेली. जगद्गुरु तुकोबारायांचं नेमकं काय झालं, काही लोकांचा प्रवाद आहे सदैव वैकुंठाला, काही लोक म्हणतात घातपात झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विनायकराव मेटे साहेब तर सकाळी मुंबईकडे निघाले होते, त्यांचा अपघात झाला. त्याच्यानंतर काय झालं, पुढे 2 दिवस चर्चा घडल्या गेल्या. मग दुसरं काय झालं, त्याच्यानंतर हे अनेक लोक, जी महाराष्ट्राला पडलेली गोड स्वप्न होती, त्यातलं एक सुंदर स्वप्न, मी 70 भाषणं ऐकली दादांची या 3 महिन्यामध्ये. त्यात कुठेही हिंदू मुस्लिम नव्हता, कुठेही जातीभेद नव्हता, कुठेही काही, फक्त डेव्हलपमेंट, फक्त विकास कामं, काही टीका टिप्पणीला हे करणं